नमस्कार, चारुज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे आपल्या सर्वांचे ऑल टाईम फेवरेट असे बटाटा कांदा पोहे। तर चला रेसिपी पाहूया। तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या इतके पोहे घेतलेले आहेत। तर ते मी स्वच्छ धुवून भिजायला ठेवलेले आहेत। त्यानंतर इथे 2 ते 3 मोठे कांदे मी कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर फोडणीसाठी जिरे मोहरी आणि पातळ बटाटा कट केलेला आहे, शेंगदाणे, भरपूर सारा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि भरपूर सारी कोथिंबीर। तर त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे मी फ्राय करून घेतलेले आहेत। तर ते काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आणि भरपूर सारा कढीपत्ता। आणि त्यानंतर इथे मी टाकलेला आहे कांदा, त्यानंतर जिरे, त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला हळद। हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कट केलेला बटाटा। तर हा मी बटाटा थोडा पातळ कट केलेला आहे, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, मिडियममध्ये। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं। तर इथे फक्त कांदा आणि बटाट्यालाच मीठ टाकायचं। त्यानंतर थोडंसं मीठ मी पोह्यांमध्ये टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्यानंतर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर हे पोहे तुम्ही मोकळे झालेले आहेत खूप छान। त्यानंतर इथे मी बटाटा चेक करून पाहत आहे की बटाटा आपला छान शिजला गेलेला आहे। तर 4 ते 5 मिनटं याला छान वाफ काढून घ्यायची, म्हणजे बटाटा आणि कांदा दोन्ही छान शिजलं जातं। त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला पोहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। तर त्यानंतर इथे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 4 ते 5 मिनटं एकदम छान लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे। छान वाफ काढल्यामुळे आपल्या त्या पदार्थाला खूप छान टेस्ट येते, खूप चवदार लागतं, त्यामुळे वाफ ही काढायचीच। त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे आपण फ्राय केलेले शेंगदाणे आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। तर पोहे आपले किती छान मिक्स एकदम मोकळे छान झालेले आहेत। त्यानंतर इथे मी ताटामध्ये सर्व केलेले आहेत। तर पुन्हा एकदा मी छान भरपूर अशी कोथिंबीर आणि शेंगदाणे फ्राय केलेले टाकलेले आहेत। तर त्यावरून लिंबू पिळत आहे। तर तुम्ही हे कांदे पोहे, बटाटा कांदे पोहे एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागतात। तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। सर्वांना खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।